मित्रांनो, रेवणनाथांची भेट घडलेले आपले जे महाराज आहेत त्यांची आपण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून रेवणनाथांबद्दल आणि सरस्वती ब्राह्मणाबद्दल ऐकणार आहोत. चला तर व्हिडिओत कंटिन्यू राहा. हे रेवणनाथाचं स्थान आहे. रेवणनाथ ज्या वेळेस या ईटमध्ये आले, त्यांचा जन्म झाला त्या ईटमध्ये. कोणत्या? इटामाईनी जन्म त्यांचा तिथं झालं. शेतकऱ्याचे इथं 12 वर्ष काम केलं, शेतीतलं काम केलं. शेतीमध्ये नांगर हाणलं, पाळी केली, पेरणी केलं, सगळं काय केलं. नंतर बैल चारत असताना दत्तात्रय महाराजांची धडक झाली. झाल्यानंतर तिथं अनुग्रह झाला कुणाला? रेवणनाथाला. मी थोडक्यामध्ये सांगतो, तुम्हाला वेळ कमी आहे. आणि म्हणून करता ते इथं आल्यानंतर गुरुचा उपदेश झाला. आणि उपदेश झाल्यानंतर या ठिकाणी ब्राह्मणाचं घर होतं. सरस्वती ब्राह्मण. तुम्ही पोथी वाचत असला तर नवनाथामध्ये त्याची कथा आहे. 3 अध्याय जवळजवळ त्यांची कथा आहे. आणि त्याच्यामध्ये हे त्या ईटमध्ये आल्यानंतर भिक्षा मागू लागले. गावामध्ये भिक्षा मागत असताना एक ब्राह्मण, सरस्वती नावाचा ब्राह्मण आहे, त्याला मूल नव्हतं. 6 मुलं झाले. किती? 6 मुलं झाले. 6 मुलं झाल्यानंतर काही असणारा दुसऱ्या दिवशी मरण पावलं, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असे 6 मुलं संपून गेले. 7वं मुलगं जन्मलं. जन्म कळती ना भाषा? आणि 7वं मुलगं जन्मल्यानंतर ते 10 दिवस वाचलं. सुशिक्षित अशा प्रकारचा हा सरस्वती ब्राह्मण, वेद विधी जाणणारा अशा प्रकारचा होता. त्यानं आता विचार केला, हे 10 दिवसाचं मुलगा आता वाचलेलं आहे, हे आता विषयाचं मोठं आहे. त्यानं विचार केला आणि विचार केल्यानंतर आता हे वाचणार आहे. इतका हुशार होता. आणि ते मुलगं वाचल्यानंतर त्यानं मोठा आनंद वाटला. आपल्याला जर एखादा मुलगा झाला नसल्यानंतर किती आनंद होतो. मला पहा, मुलगा नव्हता, अशा म्हातारपणाला मुलगा झाला. यांना सगळ्याला माहिती आहे, कुमारला माहिती आहे, अशोकला माहिती आहे. आणि तो आनंद जे असणारा जेवढा आहे, मलाच नाही, या सगळ्या गावाला आनंद झाला. आणि असा आनंद जे असणारा त्या ब्राह्मणाला झाला. त्यावेळेस त्यांना आनंद झाल्यानंतर बारसं, मुलाचं बारसं करायला सुरुवात केली. मोठं भोजन, पाक पक्वान्नाचं त्याने केलेलं आहे. मंडळी सगळी जे असणारा जीव लागलेली आहे. काही उठून जे असणारा चाललेले आहेत जेवण करून. तेवढ्यामध्ये हे रेवणनाथाची स्वारी त्याच्या दारामध्ये आली. आणि दारामध्ये आल्यानंतर आलं गाजवली नाथ महाराजांना. आणि आलं गाजवल्यानंतर हे नाथ महाराज असे थांबत नव्हते कुठं. त्यांना आलं गाजवले आणि पुढं चालवले. हा सरस्वती ब्राह्मण सगळं अंगावरती नेसलेला आहे. आणि आपली जी काय मंडळी त्यांना वाढू लागलेलं आहे. भोजन वाढत असताना त्यांनी ते आलं का ऐकली. महाराज पुढं चाललेले. त्यानं पाहिलं वाढायचं जे काय त्या ठिकाणी ताट होतं ते बाजूला ठेवलं. आणि तसा जे असणारा त्या महाराजाकडे गेले, त्या रेवणनाथ महाराजाकडे गेल्यानंतर त्यांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज, माझ्या घरी चटणी भाकरीचं जेवण चाललंय, तुम्ही असं विनमुख जाऊ नका. त्यानं पाय धरले. त्यावेळेस रेवणनाथ महाराज काय बोलले, अरे तुम्ही जे असणार आहे या ठिकाणी ब्राह्मण आहेत म्हणले, आमच्या पायात पडण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोण म्हणतात? नाथ महाराज म्हणतात. तर त्यानं उत्तर काय दिलं? रेवणनाथानं उत्तर दिलं. त्या ठिकाणी तो ब्राह्मण उत्तर देऊ लागला रेवणनाथाला,
कसा जरी असला पवित्र जे असणारा त्या ठिकाणी पवित्र जातीचा ब्राह्मण मातंगा करील नमन त्यानं सांगितलं. पवित्र जो काय ब्राह्मण असेल तो जो असणारा हलक्या जातीचा जरी असला त्याच्या मुखामध्ये जे असणारा काय आहे नामस्मरण आहे. आणि म्हणून करतात त्याला नमस्कार करणं म्हणजे ब्रह्माला नमस्कार केल्यासारखं आहे. त्याचा अंतर ओळखलं रेवणनाथन. हा सुशील अशा प्रकारचा ब्राह्मण आहे, हुशार आहे आणि जीवाला जाणणार आहे. ब्रह्म हे जे असणारा चराचराच्या ठिकाणी भरलेलं आहे. कुणीही असो त्या ठिकाणी ब्रह्म हे जागृत अवस्थेमध्ये. आणि म्हणून जे असणारा देहाला बघायचं नाही, आतला जो काय परमात्मा आहे त्या परमात्म्याला पाहिजे. परमात्मा हा जळी स्थळी अग्नी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी भरलेला तो परमात्मा आहे. आणि म्हणून करता त्या रेवणनाथानं ओळखलं याच्या अंगावरती 16 आहे महाराज. 16 असताना सुद्धा त्याने माझे पाय धरलेत. म्हणजे हा जीवाला जाणणारा आहे, ब्रह्माला जाणणारा आहे. उत्पत्ती ब्रह्मापासून जीवाची उत्पत्ती झाली पुष्कळसा जे असणारा या ठिकाणी अभ्यास आहे महाराज. परंतु वेळेचं कार्य जे असणारं आपल्याला करायचं आहे. आपल्याला काय पुष्कळ सांगायला जे असणारा 12 वर्ष जरी आपण सांगितलं तरी सरणार नाही. परंतु जे असणारा या ठिकाणी आपण ऐकलं ते महत्वाचं अशा प्रकारचं त्यातलं घेणं हे मनुष्याचं काम आहे. आणि त्याप्रमाणे वागलंही पाहिजे. हे महाराज तुम्हाला घेऊन आले, यांना जे असणारा या ठिकाणी यांच्यामुळं तुम्हालाही पुण्य घडलं आणि यांनाही पुण्य घडतंय. त्यांच्या वडिलांनी सुद्धा पुष्कळ कार्य केलं. या ठिकाणी यज्ञ येऊन केला. 5 जे असणारा त्या ठिकाणी ब्राह्मण आणले होते. यज्ञ या ठिकाणी मोठा यज्ञ केला. अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. ते कार्याचं जीवन जे असणारं त्या ठिकाणी सत्कार्याला जीवन झालं महत्वाची गोष्ट असते. प्रपंच कधीही संपत नाही. प्रपंचात कधीही जे असणारा संपणारा हा प्रपंच नाही. परमार्थ मात्र जे असणारा आपण केला तरच होतो. म्हणून परमार्थ जे असणार आपण 4 दिवस करा, 10 दिवस करा, महिनाभर करा, पण परमार्थामध्ये जे असणारा त्या परमात्मा यश देत असतो. आपल्याला वाटत असेल आपण परमात्माला चाललो, खर्च होतो आपला, खर्च झाला तरी तो कुठं निघल हे सांगता येणार नाही महाराज. म्हणून हे महाराज जे असणारा त्यांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर जे असणारा माझ्या घरी जे असणारा तुम्ही चला आणि माझी चटणी भाकरी आहे ही जे असणारा भक्षण करा. महाराजांना लगेच पाय फिरवले. घरामध्ये जे असणारा त्यांच्या आले त्यांनी हसरण टाकलं. टाकल्यानंतर त्याच्यावरती बसल्यानंतर स्वतः जे असणारा तो ब्राह्मण त्यांना जे असणारा 5 पक्वान्नाचं पात्र त्यांच्या पुढे ठेवलं आणि त्यांच्याजवळच बसले. कोण? हे सरस्वती ब्राह्मण. आणि बसल्यानंतर त्यांचं जेवण होईपर्यंत त्यांच्याजवळ बसले. बसल्यानंतर जेवण झालं, मी थोडक्यामध्ये सांगतो बरं का. आणि जे असणारा जेवण झाल्यानंतर पलंग टाकला. त्या पलंगावरती जे असणारा हे रेवणनाथ महाराज सेहन केलं त्याच्यावरती म्हणजे झोपले. आणि झोपल्यानंतर त्यांना सांगितलं त्या ठिकाणी हे जे काय असणार आहे. झोपल्यानंतर आधी त्यांना विचारलं किंवा आता तुम्हाला अजून भोजन करायचं का? दुपारी झालं म्हणले भरपूर, आता काय भोजन करण्याची आवश्यकता नाही. झोपल्यानंतर या सरस्वती ब्राह्मणानं जे असणार यांचे पाय चोपायला सुरुवात केली. पाय चोपत असताना त्यांना सांगितलं की आता झोपा तुम्ही. ती म्हणले आमची रोजची झोप असते म्हणले, आज काय झोप आम्हाला येत नाही. असं बोलत असताना परमार्थाचीच गोष्ट जी असणारा त्या ठिकाणी बोलतात महाराज.
आपण बोलतोय असताना म्हणले कुठं गावाला गेलो, सोयऱ्याच्या गावाला गेलो, माझी इस्टेट एवढी, माझा असणारा पैसा एवढा, माझे असणारा संपत्तीवान सोयरे एवढे, असं आपण बोलत असतो. परंतु जे असणारा यांना परमार्थ जे असणारा काय चीज आहे हे जे असणारा सांगितलं आणि त्यांनी आपली हकीकत सगळी सांगितली. महाराज मला मुलं नव्हते, 6 मुलं पतन झाली, 7वं जन्मलं आणि हा सोहळा जे असणारा या ठिकाणी करू लागलो. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे बाबा. असं बोलता बोलता किती वाजले? 4 वाजले. 4 वाजले. आई तिकडं त्या मुलाला घेऊन मांडीवरती जे असणारा त्या ठिकाणी झोपलेली आहे. झोपल्यानंतर काळाचा घाला जो असणारा त्या ठिकाणी आला. महाराज तो काळाचा घाला आल्याबरोबर त्या आई जे असणारा त्या ठिकाणी हुंडके मारू लागली, कासावीस मुलगं करू लागलं, डोळे पांढरे झाले. त्यावेळेस जे असणारा आईनं त्या ठिकाणी आता महाराज आलेले आहेत, आपण शोक तरी कसा करावा, पण शोक हा अनावर असतो. महाराज किती जरी माणसानं दुःख आवरलं तरी आवरत नसतं. महाराज तेवढ्यामध्ये फुसू फुसू आवाज येऊ लागला. त्यावेळेस रेवणनाथ महाराजांना विचारला, तुमच्या घरामध्ये कोण पुटपुट करताय, कोण दुःख करताय? त्यानं सांगितलं मुलाचा जीव कासावीस होतोय आणि म्हणून त्याची आई जे असणारा त्या ठिकाणी थोडं दुःख मानते आहे. त्याला सांगितलं, रेवणनाथ महाराजांना सांगितलं, जा त्या मुलाला घेऊन ये माझ्याकडं. मुलाला घेऊन आलं तर जे असणारा ते मुलगं काय आहे महाराज, प्रेत रूप अशी अवस्था, त्याच्यामध्ये जीव राहिलेला नाही. हे पाहिलं त्यावेळेस रेवणनाथानं सांगितलं, या मुलाला आता तुम्ही काय करा, लिंबाच्या पाल्यामध्ये जे असणारा ठेवा. अमर मंत्र अशा प्रकारचा टाकला, अमर मंत्र, आणि जे असणारा त्याला सांगितलं, ऐक म्हणले, आता मी या ठिकाणी असताना काळाचा घाला जे असणारा तुझ्या मुलावरती येतो. आता आज मी यमपुरीला जातो आणि यमपुरीला गेल्यानंतर तुझ्या मुलाला घेऊन येतो. एकट्याला घेऊन येत नाही, 7 जणांना या ठिकाणी घेऊन येतो. महाराजांचं वाक्य आहे महाराज. आणि त्यावेळेस जे असणारा हे महाराज निघाले अस्त्र टाकून. आता यमपुरी काय जवळ आहे का महाराज? लक्षावधी जे असणारा त्या ठिकाणी वर्णन केलं. अशा प्रकारचा उंच पर्वतावरती ओलांडत इतकी स्वर्गावरती हे यमपुरी जे असणारा त्या ठिकाणी आहे. या यमपुरीच्या ठिकाणी हे गेले. थोडक्यामध्ये प्रमाण बरगा गेल्यानंतर यमराजा धाड दक्षिण आपल्या सिंहासनावरून उठला. महाराज म्हणले जे असणारा या ठिकाणी कसे आले? उठल्यानंतर आसन त्या महाराजांना जे असणारं आपलं स्वतःचं आसन त्या यमराजानं दिलं. दिल्यानंतर त्या ठिकाणी हात जोडले. महाराज तुम्ही जे असताना मृत्यूलोकाहून या ठिकाणी आलात, काय जे असणारा या ठिकाणी मला सेवकाला सांगा, काय निमित्तानं या ठिकाणी आलात? रेवणनाथानं सांगितलं, अरे का आलात म्हणून काय विचारतोस? म्हणले, अरे आज मी त्या सरस्वती ब्राह्मणाच्या घरी होतो, त्या ठिकाणाहून त्याचा मुलाचा प्राण घेऊन तू या ठिकाणी आला का? तो यमराजा जे असणारा त्या ठिकाणी थक्क झाला. महाराज तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, त्या मुलाचा प्राण आणला, पण म्हणले हे माझं काम नाही. यमराजा काय म्हणतो? माझं काम नाही. तुम्ही जाणीवदार आहात, तुम्ही त्रिकाल ज्ञानी अशा प्रकारचे महाराज आहात. हे काम कुणाचं आहे हे तुम्हाला जे असणारा अवगत आहे, माहिती आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, ब्रह्मदेव काय करतो? उत्पत्ती करतो. विष्णू परमात्मा काय करतो? त्या जे असणारा पालन करतो. आणि महादेव काय करतात? त्याचा अंत करतात. हे 3 कामावरती आहेत.
आम्ही त्यांचे नौकर आहेत म्हणजे नौकराला सांगेल ते काम करावंच लागतं. सेवके करावे सांगितले काम हुतू पण कामा नये. सेवकानं मालकानं सांगायचं आणि सेवकानं ते काम करायचं. हे सेवकाचं काम माझं आहे. मालकानं सांगितलं आम्ही त्या जीवाला घेऊन आलो. आमचा दोष त्याच्यामध्ये काही नाही. पटलं ना तुम्हाला? महाराज म्हणले हो बरोबर. हेमराजा तुझं बरोबर आहे, पण तो जो असणारा महादेवानं जे असणारा तुला सांगितलं ना, तो महादेव जे असणारा कुठं आहे ते बघतो. कैलासाच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी बघतो. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे असणारा निघाले आणि कैलासाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाचं गण होतं. महादेवाचं गण किती आहे जे असणारा त्या ठिकाणी त्याचे गणित जे असणारा 78 कोटी अशा प्रकारचं गण आहे महाराज. आणि ते गण जे असणारा त्या ठिकाणी उभं होतं. युद्धाचा प्रसंग आला, या रेवणनाथानं जे असणारा त्या ठिकाणी भस्म घेतलं, सगळ्यांना चिटकून टाकलं महाराज. स्पर्शी अस्त्र म्हणतात त्याला. ते टाकून त्याला चिटकून टाकलं. शेवटी महादेव आले आणि महादेव आल्यानंतर त्यांच्यावरती हे जे असणारा त्या ठिकाणी अस्त्र टाकलं. अस्त्र टाकल्यानंतर सगळे त्या ठिकाणी जे असणारा जमीन ध्वस्त झाली. सगळे पडले खाली. पडल्यानंतर दूत काही जे असणारा महादेवाने विष्णूकडे पाठवलेले होते, ते जे असणारा विष्णू परमात्मा 56 कोटी जे असणारा त्या ठिकाणी आपलं गण घेऊन त्या ठिकाणी जे असणारा विष्णुगण घेऊन त्या ठिकाणी आले. आल्यानंतर सुदर्शन चक्र हातामध्ये आहे. रेवणनाथाला बघितलं. रेवणनाथाला कडकडून भेटले. अरे म्हणले हे एवढं जे असणारा कशा करता केले? हे जगाचा चालक असण्या प्रकारचे महादेव आहेत. अग्रगण जे असणार आहे या ठिकाणी आणि याकडा जमन ध्वस्त अशा प्रकारचं करून टाकलं. त्यानं सांगितलं एकच काम नाही. सरस्वती ब्राह्मणाचा मुलगा जे असणारा त्या यमपुरीमध्ये त्याचा जीव घेऊन आले. असे त्याचे 7 मुलं जे असणारा या ठिकाणी संपलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही चर्या जी असणार या ठिकाणी केलेली आहे. असं सांगितल्यानंतर विष्णू परमात्म्यानं सांगितलं अरे मी जो असणारा या ठिकाणी कोण आहे? जीवाचा सांभाळ करताय. त्या जीवदशा माझ्याकडे आहेत सगळ्या. किती? 7वी जीवदशा माझ्याकडे आहे. त्या मी तुम्हाला देऊन टाकतो. देह तुम्ही निर्माण करा. 7 देह निर्माण करा आणि हे 7 जीव त्याच्यामध्ये भरले की जिवंत होते. रेवणनाथाला पटलं महाराज. पटल्यानंतर त्यांना जे असणारा त्या ठिकाणी सगळी क्रिया सांगितली आणि पुन्हा परत जे असणारा या युद्धमध्ये आले. आल्यानंतर त्यानं जे असणारा त्या ठिकाणी त्या मुलाला काढायला लावलं बाहेर. सरस्वती ब्राह्मणाला सांगितलं त्या पाल्यातून त्या मुलाला बाहेर काढा. त्या मुलाला बाहेर काढलं. आपण कणिक टिंबतो ना, तसं त्या मुलाला जे असणारा त्याचं मांस जे असणारा टिंबायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा आणि त्याचे 7 पुतळे तयार करायचे. किती? 7. लहान का असत नाही. मूल किती असतं जन्माला? लहानच असतं. ते 7 पुतळे जे असणारा करायचे आणि त्याच्यामध्ये केल्यानंतर संजीवनी मंत्र म्हणून ती जीवदशा त्या 7 पुतळ्यामध्ये भरली महाराज. त्या 7 जणांचे मंदिर या गावामध्ये आहेत पण ते गुप्त आहेत महाराज. तुम्हाला एकच सांगतो, कुमार महाराज आपली पेटी आहे ना महादेवाच्या मंदिरात, तिथं फुल आहे का? फुल काढलेलं त्याच्या खाली गुह्यार आहे. ते गुह्यार आता बी खोललं तरी जे असणारा त्याच्यामध्ये जे असणारा पहिला हा सरस्वती ब्राह्मणाचा मुलगा तिथं आहे. पहिला मुलगा. आणि हे बाकीचे जे मंदिर आहेत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी या 7 जणांच्या समाधी आहेत महाराज.
हे तत्व मी मनाने सांगत नाही बाबा प्रत्यक्षात. याचं एकदा महत्व सांगून द्या त्यांना, हा कारण त्याने ते वाचलंय, हा. त्यांना माहिती आहे. हा याचं एकदा महत्व सांगून द्या. हा, होय. आणि नंतर जे असणारा त्या ठिकाणी त्या साती समाधी त्या ठिकाणी यांचं ही बसण्याचं ठिकाण आहे महाराजांचं. या ठिकाणी बसून या आतमध्ये जे असणार बसून आता हे बुजवून टाकलं आम्ही. कारण कसं आहे आपण भोळे भाळ कुणी हे लोक येतो आल्यानंतर जे असणार हे दैवत कसं असतं शुद्ध असतं आणि ते भ्रष्ट जर झालं तर पुन्हा ते दैवत येऊ शकत नाही. आणि म्हणून करता हे सगळं जे असणार आपलं सगळं बुजवून काढलेलं आहे की त्याला स्पर्श होऊ नये अशा प्रकारचं हे महत्व आहे. याचं पहिलं जे असणार हे बांधकाम झाल्यामुळं आता हे काढून टाकलं. नाहीतर इथं खोली होती, या खोलीला कुलूप होतं. ते किल्ली माझ्याकडेच राहायची. पहिले आमचे वडील होते त्या वडिलाकडे राहायची. अशा प्रकारचं जे असणार हे पवित्र स्थान आहे आणि कुणाला इन्कार करायचा नाही. कारण त्याच्याकरता मचिलनाथाचं आणि नागनाथाचं किती कडाक्याचं भांडण झालं तुम्ही पोते वाचले असत ऐकलं असत की जे असणारा मचिलनाथानं त्याला सांगितलं अरे तू हे द्वार बंद का केलं. मचिलनाथानं सांगितलं भोळे भाळे जे असणारा या ठिकाणी जे असणारा त्या ठिकाणी लोक येतात, दुःखी येतात, सुखी होऊन जातात आणि म्हणून करता द्वार सतत उघडं असलं पाहिजे. देवाचं द्वार सतत उघडं असलं पाहिजे कारण ते लोक सुखी होण्याकरता या ठिकाणी येतात. म्हणून करता जे असणार हे पवित्र अशा प्रकारचं स्थान होणं आणि या ठिकाणाहून कितीही लोक जे असणारा सुखी होऊन जातात. दर आठवडी जे असणारा या ठिकाणी मी जे असणारा भस्म तयार करतो. कोणाचे जनावर असतील हे का इथं माणूस उभा आहे. जनावर कितीही खेड्यापाड्यातले लोक येतात त्याला नुसतं भस्म दिलं की ती दुधूचं त्याचं जे असणारा उकरांडून जाणार इतका अजून सुद्धा त्याचा प्रभाव आहे. तुम्हाला बाबा दिसले ते सांगा नाही का त्यांना. महाराज दिसले ना तुम्हाला इथे लहान असताना, ते सांगा आपण पॅकअप करू. तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट कशी झाली मी या मुलावणी होतो. गणेश एवढे होते, हे गणेश एवढे लहान होतो आणि लहान असताना हे आता इमारत इथं बाग होता. या बागामध्ये आणि या बाजूला कवटीचं झाड होतं. ते कवट काढण्याकरता लहान असताना आवड होती खेळण्याची. पहाटच्या टायमाला उठलो, गुरुवार दिवस होता आणि जे असणारा कवट नेण्याकरता आलो. इथून पायरी होती उतरायला, त्याच्यातून इथून आमचं घर जवळ आहे आणि म्हणून करता तिथून उतरलो. उतरल्यानंतर आतमध्ये बाहेर आलो. आल्यानंतर महाराज वाघाच्या कातड्यावरती बसलेले, वाघाच्या कातड्यावरती बसलेले. माझ्या अंगावर सुद्धा काटा फुटला आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी आता लहान असल्यानंतर मी भीत कुठला ते महाराजांना बघितलं. महाराजांना असं बघितल्याबरोबर ते कवटं पडलेली बघितली, भिवून पळवलं महाराज. लहानपणी काय कळतंय का. आणि नुसतं त्यांनी जे असणारा असा हात केला. नंतर मला जे असणारा त्या ठिकाणी या ठिकाणी बसून जे असणारा मंत्राचा उपदेश केला आणि त्याच्यावरती ही क्रिया चालू. कुठं स्वप्नामध्ये नंतर सांगितलं आणि त्या स्वप्नामध्ये सांगितल्यानंतर आता इथं कुणालाही विचारा, मला कसलंही शिक्षण नाही, शाळा नाही, काही सुद्धा नाही, तरी सुद्धा एवढा ज्ञानाचा प्रभाव महाराजांना दिला. आता जीवन जे असणारा या ठिकाणी जगण्याकरता यांना माहिती आहे गेले वेळ चालते. त्यावेळेस कशी मरणाची अवस्था होती महाराज. मला बोलाय सुद्धा नीट येत होत ना, पण यांच्याकरता तुमच्या समाधानाकरता 4 गोष्टी जे असणारा बोलण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि केलं ना समाधान. अहो ह्यांनी ती नारळ आणले होते, त्या पिऊ वाटत नव्हते पण प्रसाद म्हणून महाराज पिलो. त्यांनी घडून घेतलं आणि त्यांना घडून घ्यायचं होतं म्हणून जे असणार आतापर्यंत या ठिकाणी
मी आता तुम्हाला दिसलो नाही तर भेट होणं शक्य नव्हतं. मी तुम्हाला काय सांगितलेलं, मूर्ती बसली तुम्ही व्यवस्थित होते आणि झालं. अहो त्या दिवशी जेवलो. ज्या वेळेस आता पुढच्या महिन्यात पुण्यतिथी आहे त्याची, त्या दिवशी जेवण केलं की सगळं संपलं. महाराजांकडनं संपूर्ण अनुभव आणि सगळी कथा ऐकल्यानंतर सर्वांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा, अजून आपले व्हिडिओ येणारच आहेत. मित्रांनो, नवनाथ ग्रंथातील आपण जी वाचतो कथा ती तुम्हाला सगळ्यांना आता प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला जर सांगितली तर ती ऐकायला तुम्हाला बरं वाटलंच असेल. तर हा व्हिडिओ इतकाच. याच्या पुढची आपले ब्लॉग येतील आणि उरलेले बाकी सर्व नाथांचं दर्शन तुम्हाला घडणारच आहे. तर व्हिडिओत कंटिन्यू राहा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. जय गुरुदेव.